रुपाली दराडे हिचं MBBSचं पूर्ण शिक्षण झालेलं आहे आणि त्यानंतर आता जॉईनिंग देखील तिला मिळेल. या अगोदर पाहायला गेलं तर जे परळी तालुक्यातलं वंजारवाडी गाव आहे, त्या गावामध्ये एक वेगळं आनंदाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं तिचा सत्कार केला जातोय आणि त्यानंतर ते सगळं कुटुंब आणि ग्रामस्थ माझ्यासोबत आहेत. रुपाली, इथपर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केलास? खरं तर ग्रामीण भाग म्हणलं तर खूप कठीण हा संघर्ष पाहायला मिळतो. मी माझं प्रायमरी म्हणजे पूर्ण आधी म्हणजे 1ली ते 10वी तर मी गावामध्ये शिकले होते. पण 11वी 12वी मी लातूरला केली आणि त्याच्यानंतर रिपीट पण मी लातूरला केलं. बट ते म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा म्हणजे लातूरला गेले होते तेव्हा शिकाय म्हणजे मला काही समजत हां. तर ज्यावेळेस तू 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण इथं घेतलंस, त्यावेळेस नेमकं कसा रिस्पॉन्स होता पालकांचा असेल, तुझ्या कुटुंबियांचा, शिक्षकांचा? अ, म्हणजे पप्पांना तर माहीत होतं की शिकवायचं आहे कारण की मी म्हणजे पहिल्यापासूनच असं म्हणजे शाळेतले सर वगैरे सांगायचे की तुम्ही म्हणजे शिकवा तिला. अ, अ, काही का म्हणजे सरांनी म्हणजे सगळ्यात जास्त शाळेने मला जास्त सपोर्ट केला आणि माझ्या पप्पांनी जास्त सपोर्ट केला मला की हां ठीक आहे आता शाळेत म्हणजे शिकवायचे काही पण झालं तरी शिकवायचे. परत खरंच पाहिलं तर ग्रामीण भाग म्हणलं की आपण एक डोंगर भागामधले सगळी हे मंडळी असतात. वडील शिक्षणासाठी लागणारा खर्च, कशा अडचणींना कसं सामोरं जावं लागायचं, नेमकं काय सिच्युएशन असायची ती? म्हणजे आता ते तर आहे की आर्थिक परिस्थितीमुळं म्हणजे खूप जास्त लिमिटेशन्स येतात. पण नंतरच्या म्हणजे पण तुमच्याकडे जिद्द असेल तर आर्थिक परिस्थिती कशा ना कशी मॅनेज करता येते. एवढं तर आहे पप्पांनी म्हणजे माझ्या पप्पांनी तर सगळ्यात जास्त कष्ट केलं की पप्पांनी असं कधी म्हणजे कधीच म्हणले नाहीत की तुला हे म्हणजे एवढे पैसे कसं काय मागते. मी कधी पण म्हणजे जेवढे म्हणेन तेवढे कधी पण हां, हे कशाला पाहिजेत ते कधीच विचारलं नाही त्यांनी कशासाठी काय पाहिजे? हां, तुला पाहिजेत ना? हां, पाहिजे. त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास होता की हां, की आपलं लेकरू आहे तर ते करेलच. आणि ज्यावेळेस MBBSला नंबर लागला, त्यावेळेस हा मेसेज कधी समजला तुम्हाला? कुठे होतात आणि काय नेमकी आनंदाच्या भावना होत्या मनामध्ये? मी तर शेतामध्येच होतो. पण निकाल लागला. रेंज आपलं तिचं नाव आलं लिस्टमध्ये. आनंद वाटला. शेतीत काम करत असताना. चांगलं केलं माझ्या मुलीनं म्हणून मला आनंद वाटला. आता रुपाली असं म्हणायला लागले की शिक्षकच जे आहे ते तुम्हाला तुमच्यासोबत चर्चा करायची किंवा हो, हिला शिकवा. हो, हो. मात्र काय काय चर्चा व्हायची तुमच्यामध्ये आणि शिक्षकामध्ये त्या दरम्यान? पहिलीपासून पहिलीचे जे शिक्षक होते त्यांनी तिला पहिलीलाच इंग्लिश वाचायला शिकविली आणि त्यांनी सांगितलं की बा हे विद्यार्थी ही मुलगी तुमची पुढं चालून मोठा अधिकारी होणार आहे, कलेक्टर किंवा तहसीलदार. पण मी माझ्या मनानं तिला डॉक्टर बनवायचं ठरविलं. खरं तर कधी कधी आपला दुष्काळी भाग आहे, हो. कधी अतिवृष्टी होती, शिक्षणासाठी लागणारा एवढा मोठा खर्च म्हणजे कसा ऍडजस्ट केला, कशी कशी कर्ज साथ मिळाली? कर्ज आहे 4 लाख रुपये माझ्याकडे 2 बँकेचं आता सध्या. आणि शेतीमधून बी थोडं कष्ट करूनच शिकविलं मी माळो बिळो ऐकून असं शिकविलं. आई तुम्ही आता काय मुलीला जॉईनिंग मिळेल, त्यानंतर पगारही मिळेल, नेमकं काय भावना आहेत बरं इथपर्यंतच्या संघर्षाच्या? चांगलं केलं ना मुलीनं नाव कमविलं ते. हं. तिला किती बी अडचण आली पण तिने सामोरच गेली त्याच्यामुळं. तुमची साथ कशी होती? कधी घरकामामध्ये वगैरे मदत करायची का तो इथं आल्याच्या नंतर? कधी काम आम्ही कर म्हणून म्हणलंच नाही तिला, फक्त शिक्षणावर लक्ष दे म्हणायचं. रुपाली, अभ्यास नेमकं कसं किती तास करावा लागायचा? काय नेमकं सांगशील इतर विद्यार्थ्यांना? अभ्यास असं म्हणजे तासावर नाही केलं म्हणजे किती म्हणजे इसेन्शियलिटी काय आहे त्याच्यावरून मी डिसाईड करायचे की हां, आता एवढे दिवस आहेत आणि एवढ्या दिवसानंतर अभ्यास करायचा आहे. म्हणजे एवढं टार्गेट असायचं की हां, ठीक आहे. एवढं आहे, एवढं करायचं आहे. म्हणजे असं मी तास जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करायचे. असं तास डिटरमाइन करून मी कधी अभ्यास नाही केला. की जे म्हणजे एक्झाम जवळ असल्यास मी जास्त अभ्यास करायचे. मी कधी म्हणजे जर एक्झाम असली ना फायनल इयरच्या मी कधी 2-2 तास, 1-1 तास झोपून गेले एक्झामला. कधी-कधी तर न झोपता पण जायचो आम्ही. आता खरं तर इथल्या तू शिक्षकांचं सांगितलं, मात्र ज्यावेळेस बाहेर शिक्षणासाठी गेलेस, तिथल्या शिक्षकांचं नेमकं काय सहकार्य राहिलं किंवा इतर तुझ्या विद्यार्थिनीचं सोबतच्या किंवा त्या काय नेमकं सहकार्य राहिलं?
बाहेरचं तर कसं असतं, बाहेर जेव्हा तुम्ही ट्युशनमध्ये जाता तर ट्युशनच्या सरांना आपली काही ओळख पण नसते. आपण ते एक नॉर्मल स्टुडंट असतो. 2,000 म्हणजे तिथं 20,000 स्टुडंट असतात. त्याच्यानंतर एक आपण नॉर्मल स्टुडंट असतात. तर म्हणजे जेवढे शाळेतले टीचर असतात तेच खरे टीचर असतात. त्यांनाच आपली खरी ओळख असते. बाकी जेव्हा तुम्ही बाहेर जातात तेव्हा त्या टीचरला आपली ओळख नसते, काहीच नसतं. म्हणजे तुम्ही जेव्हा करणार ना, म्हणजे जे इथं आहे तेच खरं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही बाहेर जाताल, महाविद्यालयामध्ये जाताल, जेव्हा मी कॉलेजला होते, तेव्हा पण एका पण सरांची मला काही ओळख नव्हती, काहीच नाही. पण जेवढं जेवढं तुम्ही म्हणजे सेल्फ सेल्फ आहे, म्हणजे पुढे जेव्हा तुम्ही जाताल तेव्हा तुम्हाला सेल्फ स्टडीज करावं लागते. एवढंच. बाकी इतर पालकांना काय तुझं सांगणं असणार आहे, जे MBBS शिक्षण विद्यार्थी घेत आहेत त्यांच्या पालकांसाठी? की तुम्ही म्हणजे तुमच्या पल्ल्यावर विश्वास ठेवला पाहिजे. ते म्हणजे ते हार्डवर्कच करत तर असतात, त्यांना त्यांना सपोर्ट करण्याची गरज असते. कारण की त्यांना म्हणजे ते एका मेंटल स्ट्रेसमधून जात असतात. कारण की त्यांना म्हणजे खूप जास्त म्हणजे प्रेशराईज म्हणजे होत असतं. अ, की फॅमिलीचं पण म्हणजे कसं असतं, की आपण एवढे बाहेर राहतोय तेवढं तर असतं. पण हॉस्टेलचं, मेसचं सगळं वातावरण असतं, ते सगळं मॅनेज करून त्यांना करणं असतं. ते थोडंसं डिफिकल्ट जातं. त्याच्यामध्ये त्यांनी सपोर्ट केला पाहिजे. तुमच्यासाठी इतर पालकांना नेमकं काही सांगणं असं असणार आहे का तुमचं? एक आपण ग्रामीण भागामधून शेती करून मुलीला शिकवलंय. शेतामध्ये द्यावं का काहीच नाही आता सध्याच्या घडीला. शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि शिकवावं बी सगळ्या पालकांनी. म्या जसं शिकविलं तसं शेतकऱ्याचं लेकरू लागल, चांगल्या पदवीला जाईल, असं मनात जिद्द ठेवून शिकवा, एवढीच माझी सगळ्या पालकांना म्हणजे अपेक्षा इच्छा आहे किंवा असं माझ्यासारखं शिकवावं. मुलगा मुलगी त्याचा काही भेदभाव करू नये असं मला वाटतंय. आता तुम्ही बोलता बोलता म्हणालात की कर्ज पण आहे, कर्ज आहे. मात्र कर्ज मुलीच्या शिक्षणासाठीच पूर्ण काढलं. मी पहिलीच फी भरायला कर्ज काढलेलं आहे, अजून ते भरणंही झालं नाही, मला 5 वर्ष झाले. आता माफ होणार आहे म्हणते सरकार, झालं तर आनंदाची गोष्ट आहे, मी मोकळा झालो असं समजेन पगार यायच्या आधी. आता काय खरं तुम्ही एक त्याच मुलीची आई आहात. इतर मुली आता MBBS बऱ्याच शिक्षण घेत आहेत. त्या इतर आईंसाठी नेमकं तुमचं काय सांगणं असणार आहे का? सगळ्या मुलीला असंच शिकवावं. हं. असंच मुलीला नाही काम केलं तरी काही म्हणून मुलीली त्यांना अभ्यास असते, जास्त टेन्शन पडते त्यांच्या ह्याच्यावर. हो ना. दराडे सर, हा पूर्ण संघर्ष जर पाहिला गेला या कुटुंबाचा, नेमकं काय प्रतिक्रिया आहेत हे पाहता? मग आमच्या वडिलाचं स्वप्न पूर्ण केलं, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा काय. कुटुंबामध्ये कुणी इथपर्यंतचा टप्पा या अगोदर कधी गाठला होता? आमच्या वडिलाचं स्वप्न होतं एकतरी साहेब व्हावा, ते पूर्ण केलं. काय आजी, तुम्ही काय असं घैवरताय काय? म्हणजे आनंदाचा क्षण आहे तरी पण काय, तुम्ही काय मुलीचा संघर्ष पाहिला? रुपालीचा काय संघर्ष पाहिला तिचा? छान पाहिला, अडचणीतून सामर्थ्य मस्त चांगलं केलं तिनं. आनंद. किती कधी गावाकडे यायची, तुमची तिची भेट वगैरे कधी कधी व्हायची? तरी व्हायची, कधीतरी यायची. हो. वाटलं होतं इथपर्यंतचा संघर्ष तिचा आपल्याला यशाचा पाहायला वगैरे मिळेल असं वाटलं होतं का? वाटलं होतं ना, म्हणूनच केली मदत. ती बी खंबीरपणानं अभ्यास केला, चांगलं झालं. जिद्द धरली न तिनं, पूर्ण केली, समाधान झालं आता. काय आई, तुमची काय प्रतिक्रिया राहणार आहे? एवढा टप्पा जो आहे तो गाठलाय, एक आनंदाचे अश्रू तुमच्या डोळ्यामधून वाहताना पाहायला मिळत आहेत. काय नाही, आमची एवढीच इच्छा होती, तिच्या आईवडिलांनी कष्ट करून तिला जसं अभ्यासात सहकार्य केलं, पैसे पुरविले, तसं सगळ्याच पालकानं, सगळ्याच आईने तसंच सहकार्य करावा. असंच मुलीला सांभाळून असं पुढं शिक्षणाला पैसा पुरवून हुशार करावात, अशीच प्रताप चालत राहावा, ही माझी इच्छा आहे. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. आणखीन काही नवीन अपडेट्स, रुपालीचा भाऊ देखील तू काय करतो नेमका? मी आता आर्मी भरती करतोय. NCC कंप्लीट झाली माझी. अच्छा, काय तुझ्या ताईनं एवढा मोठा टप्पा गाठलाय, नेमकं काय भावना आहेत तुझ्या? आनंदाच्या भावना आहेत. ताईनं खूप संघर्षातून आणि पप्पाईनं पण खूप संघर्षातून हे शिकविलेलं आहे, त्यामुळे खूप आनंदाच्या भावना आहेत. तू कसं काही बोलणं वगैरे व्हायचं का तिचं ज्यावेळेस शिक्षण वगैरे चालू होतं MBBS,
काय ते नेमकं तुझं मार्गदर्शन काही लागायचं का? हो ना, दीदीला आम्ही एवढंच मार्गदर्शन द्यायचं, तुझी जे म्हणजे आम्ही तुझ्यासोबत आहेत, जे होईन ते होईन, बघून घेऊ पुढं, म्हणजे लागन नाही हे लागन, म्हणजे ही साथ द्यायची आम्ही तिला फक्त. ओके, धन्यवाद. खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया, रुपालीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे, तर कुटुंबाच्या डोळ्यामध्ये आपल्याला आनंदाचे अश्रू पाहायला मिळत आहेत. आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवी शेफसोबत सूर्य जुबडिया, परळी.